जय 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 भीम, जय 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 भीम, देश बचाओ, मोदी हटाओ, देश बचाओ। पंचमाग कारण जे जंतर मंतर मध्ये जे काय दिल्लीमध्ये विद्यार्थ्यांवर जो अमानुषपणे अन्याय करण्यात आलेला आहे, जे लाठीचार्ज करण्यात आलेली आहे सरकार दिल्ली शासनाकडून करण्यात आलेलं आहे, त्याच्या निषेधार्थ आज आम्ही महाराष्ट्र बंदची हाक दिलेली आहे। त्याच्या प्रतिसादाबद्दल म्हणून भिंगार शहरात पूर्णपणे आम्हाला प्रतिसाद पाहायला भेटत आहे। वंचित बहुजन आघाडीच्या वतीने काल पूर्ण राज्यात आम्ही महाराष्ट्र बंदची हाक पुकारलेली होती। पेपर फुटी प्रकरणी विद्यार्थ्यांनी जंतर मंतरवर सुरू केलेलं जे आंदोलन आहे, कॉंग्रेस जनता पार्टी असो किंवा भारतातला प्रत्येक विद्यार्थी असो, यांनी सुरू केलेल्या या आंदोलनाला प्रतिसाद म्हणून आमचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय प्रकाशदादा बाळासाहेब आंबेडकर यांनी आज महाराष्ट्र बंदची घोषणा केलेली आहे। खरं तर भारतातल्या सर्व लोकांनी रस्त्यावर उतरून या व्यक्तींचा निषेध केला पाहिजे, जे पेपर फुटीला जबाबदार आहेत, जे विद्यार्थ्यांवर लाठी हल्ला केलेला अमित शहा गृहमंत्री आहे, त्याच्या अखत्यारीत ते व्यक्तीतलं गृह खातं आहे। त्यांनी पोलिसांना सांगून त्या विद्यार्थ्यावर अमानुष असा अत्याचार केलेला आहे। काय केलेला आहे त्यांनी? चोऱ्या बलात्कार मधले आहेत त्या बीटेक एमफिल पीएचडी करणारे विद्यार्थी ते उद्याचं भारतीय भविष्य आहे, आणि त्या भारतीय भविष्यावर जर असा अमानुष अत्याचार झाला, काल एका मुलीचा दुर्दैवी मृत्यू झाला, साहेब याला जबाबदार कोण आहे? आम्ही याला जबाबदार का पाकिस्तान मानणार आहे का? इथली व्यवस्था आम्ही या ठिकाणी जबाबदार मानतो, आणि जे सत्तेत आहेत तेच जबाबदार आहेत। दुसऱ्यांना आम्ही जबाबदार कसं धरू? आम्ही प्रखर आंबेडकरवादी आहोत, आम्ही निषेध या घटनेचा करणार, प्रश्न विचारणारे आहोत, तुम्ही उत्तर द्या। आणि आम्हाला अमित शहा आणि धर्मेंद्र प्रधान या दोघांचे राजीनामे हवेत, ही अशी प्रखर मागणी करतो आम्ही। जय भीम, जय भारत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।